प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही ना काही समस्या असतात। या समस्या दूर व्हाव्यात असे सर्वांना वाटत असते। यासाठी एक खास उपाय आपण जाणून घेणार आहोत। जेवण बनवत असताना जेवणात जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ उपयोगी ठरतं। त्याचप्रमाणे माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करण्यासाठी देखील मिठाचा उपयोग केला जातो। मीठ 3 प्रकारचे असते। आपण जेवण बनवण्यासाठी वापरणारा मीठ, त्यानंतर खडे मीठ आणि शेंदा मीठ। तिन्ही मिठाचे वेगवेगळे उपाय आणि त्यापासून मिळणारे लाभ आहेत। अनेक वेळा आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता भासते, अचानक आर्थिक संकट येऊ लागतात। त्याचप्रमाणे नजर लागणे, कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह होणे, या सर्वांवर मिठाचे उपाय कारगर ठरतात। तर मग हे कोणते उपाय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। बऱ्याच काळापासून जर तुम्ही कर्जामध्ये असतात, कोणाकडून पैसे घेतले आणि ते पैसे देताना तुम्हाला अडचण येत आहेत, पैशासंबंधीची कुठलीही कामं तुमची होत नाहीये, आर्थिक तंगी चालू आहे, तर अशा वेळेस मिठाचा हा उपाय करणे तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो। तर हा उपाय काय आहे ते नीट लक्ष देऊन ऐका। प्रत्येक महिला ही रोज आपल्या घराची साफसफाई करत असते। घर स्वच्छ ठेवण्यासाठी रोज घर पुसून देखील घेतले जातात। मग मित्रांनो, ज्यावेळेस आपण घर पुसणार आहोत, घर पुसण्यासाठी आपण जे पाणी घेतो त्या पाण्यामध्ये 2 चम्मच तुम्हाला खडे मीठ टाकायचं आहे। आपण रेग्युलर जेवण बनवताना जे मीठ वापरतो ते नाही, तर खडे मीठ किंवा जाड मीठ पाण्यात टाकायचं आहे आणि त्यानंतर मग तुमचे संपूर्ण घर पुसून घ्यायचं आहे। हे सलग 3 महिने तुम्हाला करायचं आहे। जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा घरातील सदस्यांच्या हा उत्पन्नात वाढ होते, आर्थिक तंगीपासून तुम्हाला लवकरात लवकर सुटका मिळते, पैशासंबंधी एखादं काम असेल तर तेही होते। बऱ्याच जणांना याचा अनुभव आला आहे। मित्रांनो, आपल्याला प्रत्येकाच्याच घरात लहान मुले असतात की लहान मुले खेळत असतात, बागडत असतात। आपण वेगवेगळ्या ठिकाणी यांना घेऊन जात असतो। असं म्हणतात की लहान मुलांना लवकरच बाहेरची नजर लागते। तर मग मित्रांनो, मीठ आणि मोहरी घेऊन आपण त्यांची नजर काढू शकतो। वाईट नजरेपासून त्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्यापासून नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी आपण आंघोळीच्या पाण्यात 1 चमचा शेंदा मीठ जर टाकलं तर खूप फायदेशीर ठरतं। निगेटिव्ह नजरेपासून संरक्षण होते। तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकण्याचे भरपूर फायदे आहेत। मिठाच्या पाण्यात असलेल्या तत्वामुळे फंगल इन्फेक्शन वाढणं बंद होतं। तसेच रोज आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यास याने केसामध्ये डॅन्ड्रफही होणार नाही, केस आणखी मजबूत आणि चमकदार होतात। मित्रांनो, जर तुमच्या देखील घरामध्ये नेहमी वाद होत असतील, कुटुंबातील सदस्यांमध्ये कोणत्या तरी कारणावरून कलह होत असेल, घरामधील सदस्य एकमेकांचं ऐकत नसतील, तर तुम्हाला एक काचेचं भांडं घेऊन त्या भांड्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि बाथरूममध्ये ते एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। असं केल्याने नकारात्मक ऊर्जा शोषली जाते व घरात शांततेचे वातावरण तयार होते। घरातील कलह दूर होऊन नातेसंबंध सुधारतात। कुटुंबातील सदस्यांमध्ये होणारे वाद कमी होतात। मित्रांनो, पैशाची कमी भासत असेल किंवा विनाकारण पैसे खर्च होत असतील, नुकसान होत असेल, तर तुम्ही मिठाचा एक सोपा उपाय करू शकता। 1 ग्लास पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यात 1 चमचा खडे मीठ किंवा जाड मीठ टाकायचं आहे। त्यानंतर हा जो पाण्याने भरलेला ग्लास आहे तो नैऋत्य दिशेला कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचा आहे। हा उपाय तुम्हाला सलग 3 महिने करायचा आहे आणि दर 2 दिवसाला या ग्लासमधील पाणी तुम्हाला चेंज करायचं आहे। असं केल्यास मात्र नक्कीच तुमच्या धनामध्ये वृद्धी होईल, तुम्हाला पैशाचे अनेक मार्ग सापडतील, विनाकारण पैसा खर्च होणार नाही आणि आर्थिक तंगीतून देखील तुमची मुक्तता होऊ शकते। जर मित्रांनो, तुमच्या घरामध्ये नवरा बायकोचे सतत वाद होत असतील, घरामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण झालं असेल, तर अशा वेळेस मिठाचा हा उपाय कारगर ठरतो। बेडरूम मध्ये जिथे नवरा बायको झोपतात तिथे तुम्हाला काय करायचंय, एक काचेचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आहे, खडे मीठ टाकायचं आहे। आपण जे जेवणासाठी वापरतो ते नाही, खडे मीठ म्हणजे मोठे असते ना, तर ते मीठ आपल्याला काचेच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि दर हप्त्याला एकदा ते मीठ बदलत राहायचं आहे।
असं तुम्ही 3 महिने जर केलं तर नक्कीच नातेसंबंध सुधारतील आणि नवरा बायको मधले जे कलह वाद आहेत ते कमी होण्यास हा उपाय कारगर ठरतो. घरात आनंद आणि मानसिक शांती राहते. जर घरामध्ये एखादा सदस्य हा दीर्घकाळापासून आजारी असेल आणि घरातील इतर सदस्य देखील वारंवार आजारी पडत असतील तर तेव्हा जो आजारी सदस्य आहे घरातील त्याला तुम्ही पूर्वेकडे डोकं ठेवून झोपायला लावा आणि याशिवाय त्यांच्या रूममध्ये मिठाचे खडे एका काचेच्या बाउलमध्ये ठेवा. याचा फायदा नक्कीच त्या व्यक्तीला होतो. रुग्णाची तब्येत हळूहळू सुधारायला लागेल. मीठ हे तुम्हाला दर 15 दिवसांनी बदलून टाकायचं आहे. जर घरामध्ये मित्रांनो पैशाची आवक कमी झाली असेल, कोणत्याच मार्गाने पैसा घरी येत नसेल, अशा टाइमला तुम्ही आपल्या घरामध्ये जी मिठाची बॉटल असते, काही जणांकडे प्लास्टिकची बॉटल असते, तर मीठ कधीही प्लास्टिक किंवा वेगळ्या बॉटलमध्ये ठेवणे, ते नेहमी काचेच्या बॉटलमध्ये ठेवावे. तर आता काय करायचं आहे, जी काचेची भरणी आहे त्यामध्ये 3-4 लवंगा त्या मिठामध्ये मिक्स करून ठेवायच्या आहे. असं केल्याने थोड्याच दिवसात तुम्हाला याचे रिझल्ट मिळू लागतील. घरामध्ये पैसे यायला सुरुवात होईल. घरातील नकारात्मक ऊर्जा सगळी दूर होईल आणि पैशाचे मार्ग मोकळे व्हायला लागतील. तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. हा उपाय फारच कारगर आहे. चला तर मित्रांनो, मिठाचे अजून काही फायदे आपण बघूयात. शेंदा मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास रक्तप्रवाह योग्य प्रकारे होतो. केसांमधील किटाणू नष्ट होण्यासोबतच याने डॅन्ड्रफही दूर होतात. केसांना नवी चमक मिळते. मिठाचं पाणी त्वचेच्या निर्जीव पेशींना दूर करण्यास मदत करतं. रोज या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल. तसेच याने रंग उजळण्यासही मदत होईल. मिठाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम सारखे मिनरल्स असतात. हे त्वचेच्या छिद्रामध्ये जाऊन स्वच्छता करतात. याने स्किन इन्फेक्शन होण्याचाही धोका कमी होतो. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने हाडामध्ये होणाऱ्या वेदनांपासून बचाव होतो. तर मित्रांनो, हे होते मिठाचे वेगवेगळे उपाय. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.